नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा MH न्यूज चॅनलवरती स्वागत आहे। तरी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। लोकसभेत महायुतीला अवघ्या 17 जागांवर समाधान मानावं लागलं। त्यामुळे महायुती सरकारने राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात शेतकरी, महिला आणि विद्यार्थिनींसाठी मोठ्या योजनेचा पाऊस पाडला, अशी टीका सुद्धा विरोधकांनी करत आहे। तर आता विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना महायुतीकडून याच योजना मतदारसंघापर्यंत पोहोचले जात आहे। यातच विद्यार्थ्यांच्या मोफत शिक्षणाच्या जाहिरातीसाठी अजित पवार गटाचे तमिळनाडूतील एक विद्यापीठाच्या वेबसाईटवर मुलींचा फोटो वापरल्याचं पुढे आलं आहे। त्यावर आता शरद पवार गटाने अजित पवार गटांवर निशाणा साधला आणि त्यांना घेरण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात येत आहे। आणि लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला फक्त एक जागा मिळाली आहे। हा भूतकाळ विसरून पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी काट टाकला। त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पक्षांच्या प्रचारातही मोठा बदल करण्यात आला। त्यानुसार आता पक्षाने शेतकऱ्यांसह महिलांच्या सबलीकरणासाठी केलेल्या योजना मतदारांपर्यंत पोहोचवावे। सध्या अजितदादांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यात जनसन्मान यात्रा सुरू आहे। तसेच लाडकी बहीण योजना आणि विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण या योजनेची जोरदार जाहिरातही केली जात आहे। विद्यार्थिनींसाठी मोफत शिक्षणाच्या जाहिरातीला मात्र तमिळनाडूतून एका विद्यापीठाच्या जाहिरातीतील मुलींचा फोटो वापरण्यात आला आणि या जाहिरातीवरून शरद पवार गटाने अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला। आता महाराष्ट्रात मुलींना फ्री शिक्षणाच्या योजनेचा पत्ता नाही। त्यामुळेच अजित पवारांनी गुलाबी यात्रा याच्या जाहिरातीबाजीत तमिळनाडूच्या मुलींचा फोटो घेण्याची नापूस केली, असं टीकासुद्धा शरद पवार यांनी केली। तर मित्रांनो, याबाबत शरद पवार गटाने ट्विटद्वारे अजित पवारांवर निशाणा साधला। याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।